नमस्कार मैत्रिणींनो, आज मी करणार आहे घोसावळ्याची भजी। त्यासाठी लागणारे साहित्य: घोसावळे असे स्वच्छ धुवून घेऊन त्याचे गोल गोल काप करून घ्यायचे। एका भांड्यामध्ये बेसन घ्यायचं, त्याच्यामध्ये थोडंसं हळद, जिरं, खायचा सोडा, लाल मिरची पावडर आणि मीठ टाकून मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं। तोपर्यंत कढईमध्ये आपण तेल गरम करत ठेवूया आणि हे पीठ मिक्स करून घेऊया। पिठात थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून घेऊया। एकदम जर जास्त पाणी टाकलं तर गुठळ्या होतात, म्हणून थोडं थोडं पाणी टाकून पीठ मस्त मिक्स करून घ्यायचं। आता ह्या बेसन पिठामध्ये आपण घोसावळ्याचे काप टाकून घेऊ आणि एक एक तेलामध्ये सोडू। तेल चांगलं गरम झालेलं पाहिजे। असे एक एक काप सोडल्यानंतर झाऱ्याने भजीवर असं आपण तेल थोडंसं उडवायचं, म्हणजे ते खाली चिकटत नाही आणि कढईपासून लवकर वेगळे होतात आणि भजी ही आपली छान कुरकुरीत भाजली जातात। झाऱ्याने असं त्याच्यावर तेल उडवायचं, भजी आपली छान होतात। झाले आपले मस्त असे घोसावळ्याची भजी तयार। आज संडे असल्यामुळे सर्वजण घरीच आहेत, म्हणून म्हटलं चला आज छानपैकी असं आपण घोसावळ्याची भजीच करूया। कांदा भजी, बटाटे भजी आपण तर नेहमीच खातच असतो। चला म्हटलं आज घरामध्ये घोसावळे आहे, त्याची आपण आज घोसावळ्याची भजी करूया। आपली घोसावळ्याची भजी तयार झाली आहे। चला तर मग या खायला। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। अजून रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेले आय बटनवर क्लिक करा। लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।